तर कसं आहे पब्लिक, तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम चालू आहे शेतामध्ये शेणखत टाकायचं. सकाळी उठून मम्मीने आणि मी 10-12 गाड्या तर वावरात टाकून दिल्या, पण व्हिडिओ काही काढला नव्हता. म्हणलं टाइमपास करूच तर काम करून घेऊ आधी. सकाळपासून काम चालू होतं म्हणून पार घामानं ओला होऊन गेलो. काही लोकांना वाटत शेती करायचं लय सोपं आहे, पण त्यांना काय माहिती इतका घाम निघतो, इतकी अवकाळ होती. हा आमचा शेरू लहानपणीपासून बैलामध्येच राहिलेला आहे, तर त्याला जिकडे बैल जातील तो तिकडे येतो. आता एवढ्या बैलगाड्या टाकलेल्या वावरता आणि ही लास्ट बैलगाडी होती. आणि आज आम्हाला वावरामध्ये शेणखत पूर्ण पांगून द्यायचं होतं, कारण उद्या येणार होतं वावर नांगरण्यासाठी ट्रॅक्टरची ट्रॉली जशी वरती होती तशी बैलगाडी वरती करून देतो, कारण शेणखत वाढायचं ताण नाही राहत. बैलगाडी खाली झाल्याच्या नंतर बैलांना चारा टाकून घरी चाललोच होतो आणि मम्मी पप्पा चालले होते घर भरणुकीला. तर लगेच मला पप्पाचा फोन आला, म्हणे आवरायला पाऊस चालू झाला म्हणे भरपूर आणि गारा पण होते, तर कांदे झाकून दे आणि बैलांना शेडमध्ये बांधून दे म्हणे. तर मग बैल शेडमध्ये बांधून घेतले आणि कांदे झाकून घेतले. धावपळ तर भरपूर झाली माझी, कारण मी एकटाच होतो घरी. गाईला लागली होती ताण, मग तिला पाणी पाजून घेतलं आणि आपल्या मुरघाच्या बोधावर एका पक्षीने अंडी घातली. तुम्हाला तुम्ही त्याच्यावर मी गमीला ठेवलेलं होतं वरती, पण आज मी त्याच्यावर आहे ना एक गोणी ठेवून दिली, त्याला पाऊस ना लागा म्हणून. आणि त्यानं पिल्ल पण काढलेली होती अंड्यामध्ये. मग आपल्या बाजरी चार फाटा टाकलेला होता, पण तो फाटलेला होता, मग चांगला फाटा टाकून घेतला. आपल्याकडे इतके जनावर आहे की एक गोशालाच वाटत डायरेक्ट. थोडा थोडा पाऊस येत होता, म्हणलं जास्त पाऊस येईन त्याच्या आधी आपण गव्हाण साफ करून घेऊ आणि बैलांना चारा टाकून देऊ. गव्हाण साफ झालती, म्हणलं बैलांसाठी चारा आणायला देऊ. आपल्याकडे 2 जर्सी आहे. जर्सी म्हणजे डायरेक्ट राक्षसाची आणि यांच्यावर भरोसा ठेवायचं कामच नाही. आणलं किती काजू बदाम खाऊ घातले ना, ते आम्हालाच मारते. आपल्याला भूस आणायला गेलतो, पण म्हणलं ते पाखरू आलं नाही तिथं बघ, ते मस्त येऊन बसलेलं होतं. आपण शेतकरी, आपण सगळ्याच विचार करतो, पण आपला विचार कोणी करत नाही. घरापासून 500 मीटर दूर लोक पाऊस चालू होता, काही मिनिटांमध्ये आपल्या शेतात लोक आला डायरेक्ट. पाऊस लय जोरात चालू होता आणि मी त्या पाखराच्या घरावर एकदम भारी करून दिला. पाऊस नाही लागणार असं केलं, तर मला इतकं भारी वाटत होतं ना विशेष. पाऊस बंद झाल्याच्या नंतर इतकं चिखल झालता, म्हटलं आता काय काम करायचं. तर गोट्यामध्ये शेण उचला बाकी होतं, तेवढं घेतलं फटाफट उचलं. शेण फेकण्यासाठी मी आज छोट्या गमिलान खेळत बसत नाही, एक मोठा टप घेतो, त्याच्यामध्ये 1 टाइम 5-6 गमिले शेण बसत. अजून वावरामध्ये काही पेरलेलं नाही, त्याच्यामुळे शेण डायरेक्ट वावरात फेकून देत राहतो मी. शेण उचलून गोटा क्लीन करून घेतला. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओ.